नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमतवर बेधडक। पुलवामा इथं सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या आत्मघातकी हल्ल्यानंतर 12व्या दिवशी भारतानं हवाई हल्ला करून पुलवामा हल्ल्याचा बदला घेतला। पाकिस्तानात बालाकोट इथं सुरू असलेले जैश-ए-मोहम्मदचे जे प्रशिक्षण कॅम्प होते ते उद्ध्वस्त करण्यात आले। पाकिस्तानच्या पुश्तूनख्वा भागात गेल्या 2 दशकांपासून कार्यरत असलेल्या जैशच्या तळांवर मिराज 2000 या विमानांच्या सहाय्यानं हल्ला करण्यात आला। बालाकोट, मुझफ्फराबाद आणि चकोटिया तीनही ठिकाणी मिळून 300 पेक्षा जास्त दहशतवादी, त्यांचे ट्रेनर, काही कमांडर आणि त्यांचे आका हे सगळे ठार झालेत। या हल्ल्यामध्ये सुमारे 1 टन स्फोटकांचा वापर करण्यात आला। पुलवामा हल्ल्यानंतर देशवासियांच्या मनात ज्या भावना आहेत त्याच भावना आपल्याही मनात आहेत असं पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं होतं। अखेर भारतानं भल्या पहाटे पाकिस्तानात सुरू असलेल्या दहशतवादी प्रशिक्षण केंद्रांना उद्ध्वस्त केलंच। दरम्यान या हल्ल्यानंतर पाकिस्ताननं प्रत्युत्तर देण्याची भाषा केली। एवढंच नाही तर म्हणे हल्ल्याची वेळ आणि जागा आम्ही ठरवू अशी दरपोक्ती सुद्धा पाकिस्ताननं केली। या कारवाईनंतर आता भारताची पुढची रणनीती काय असेल, काय असली पाहिजे? कारण संपूर्ण देशवासियांना वाटतंय अब की बार आर पार। आणि याच संदर्भात सविस्तरपणे बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत निवृत्त लेफ्टनंट जनरल दत्तात्रय शेकटकर सर, भारतकुमार राऊत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आपल्यासोबत या चर्चेत सहभागी होत आहेत, शशी कोपीकर आहेत विंग कमांडर निवृत्त, मोहन काकतीकर आहेत निवृत्त कर्नल, मकरंद गाडगीळ पुढच्या थोड्याच वेळात आपल्यासोबत या चर्चेत सहभागी होत आहेत। आपल्या सगळ्यांचं स्वागत। हा जो हल्ला होता हा हवाई हल्ला होता आणि आत्ताच्या म्हणजे काही काळापूर्वी झालेल्या उरीच्या सर्जिकल स्ट्राईक नंतर अनेक जण याला सर्जिकल स्ट्राईक 2 असंही म्हणतात। आपण सुरुवातीला कोपीकर सरांच्याकडे जाऊयात। सर, कसं पाहताय तुम्ही या हल्ल्याकडे? आपण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फक्त जैशचे जे ट्रेनिंग कॅम्प्स होते आपण टार्गेट करून तेवढेच नेस्तनाबूत केलेत, कुठल्याही पाकिस्तानी नागरिकाला किंवा निवासी भागात सुईची टाचणी सुद्धा आपण टाकलेली नाही। ते योग्यच होतं, कारण भारताने जाहीर केलंय की भारताचा विरोध आहे तो आतंकवाद्याविरुद्ध, पाकिस्तानी जनतेशी शत्रुत्व नाही आहे, खास करून POK मधल्या जनतेशी तो बिलकुलच नाही आहे। आणि त्यामुळे सर्व लक्ष हे अतिरेक्यांच्या ट्रेनिंग कॅम्प्सवर केंद्रित केलं, हे एक योग्य झालं असं मला वाटतं। काय वाटतं तुम्हाला, किती दिवस आधीपासून याची तयारी सुरू असेल? कारण सगळ्या जनतेला तेही जाणून घेण्याची उत्सुकता आहे की कसं याची तयारी झाली, कशा पद्धतीने हा हल्ला झाला। सर्वसाधारण त्याची आउटलाईन जी होती ती बरेच दिवस आधी तयार केलेली असेल आणि भूदल असो, वायुदल असो, नौदल असो, सगळ्यांचे बरेचसे प्लॅन्स काही प्रकारे तयार असतातच, फक्त त्यांना फायनल टचेस म्हणता येतील ते शेवटच्या थोड्या दिवसात देता येतात। आणि हे जे फायनल टचेस होते ते पुलवामाच्या हल्ल्यानंतर दिले गेले यात काही शंका नाही आहे। नाही तर त्याच्या आधी हेरगिरीच्या तर्फे जी माहिती आपल्याला मिळवायची होती, अतिरेक्यांचे कॅम्प्स कुठे आहेत, त्याच्यात नेमके किती जण असतील, खास करून जैश-ए-मोहम्मद आणि JUD ह्यांचे कॅम्प्स कुठे असतील याची माहिती बऱ्याच आधी गोळा करून नेमकी लक्ष काय काय असू शकतात हे आधीच ठरवून झालेलं असणार। या एक प्रश्न आणखीन तुमच्याकरता, या हल्ल्यामध्ये लेझर गाइडेड बॉम्बचा उपयोग करण्यात आला, काय ह्याचं वैशिष्ट्य आहे आणि किती याचं महत्त्व आहे? लेझर गाइडेड बॉम्ब्समध्ये लेझर पॉड नावाचा एक गायडन्स सिस्टीम ही विमानावरच बसवलेली असते आणि इलेक्ट्रॉनिक्सतर्फे याचं कनेक्शन बॉम्ब्सकडे असतं। जेव्हा हे बॉम्ब्स लॉन्च केले जातात तेव्हा लेझर पॉडकडनं त्या बॉम्ब्सना मार्गदर्शन केलं असतं। लेझर बॉम्ब्समध्ये आणि लेझर ह्याच्यात कोऑर्डिनेट्स जे लक्ष्याचे असतात ते आधीच भरून ठेवलेले असतात
आणि त्या कोऑर्डिनेट्सच्या मदतीने लेझर पॉड या बॉम्ब्सना योग्य जागी नेऊन पोचवतो. म्हणजे अगदी अचूक लक्ष टार्गेट करणं याच्याकरता हे लेझर गायडेड बॉम्ब्स हे वापरले जातात. शेकटकर सर, कसं पाहताय तुम्ही या सगळ्या कारवाईकडे? ही जी कारवाई केली आहे, माझ्या माहितीप्रमाणे किंवा माझ्या समजुतीप्रमाणे ह्याला बदला घेणं हे चुकीचं होईल. आपण पाकिस्तानला एक संदेश दिलेला आहे, एक चटका दिला आहे आपण की तुम्ही सावध व्हा, अजूनही तुम्हाला वेळ आहे, तुम्ही आपले हे सगळे धंदे बंद करा. आपण आता कोपीकर साहेबांना एक प्रश्न विचारला की ह्याच्याकरता किती वेळ लागतो. आपण एक लक्ष घेतलं पाहिजे की आपली जी सूत्र संचालन व्यवस्था आहे सैन्याची किंवा तिन्ही सैन्यांची, ही राऊंड द क्लॉक चालते 24 तास. आणि आज पूर्ण जगामध्ये युद्धात्मक क्षेत्रामध्ये पूर्ण ट्रान्सपरन्सी, आपण काही लपवू शकत नाही आणि त्याची माहिती ती आपल्याकडे असते. आणि जसं त्यांनी आता म्हटलं की थोडे बहुत जे काही बदल होतात त्याची आपण खात्री मागच्या 3-4 दिवसामध्ये केली. आणि जेव्हा पंतप्रधान पूर्ण राष्ट्राला संदेश देतात आहे की आम्ही प्रत्येक अश्रूची किंमत मोजवणार पाकिस्तानला, तर त्याचा अर्थ सैन्य अधिकारी मोठे मोठे ते सगळे लावतात की ह्यात आपला काय उद्देश होईल, आपला काय सहभाग राहील. आणि त्याकरता ते अप्रत्यक्ष रूपाने तयारी करतात, प्लॅनिंग करतात. आणि एकदा जेव्हा शासनाने निर्देश दिले की तुम्ही आता कामं करा, मग आपण म्हणू शकत नाही आम्हाला अजून 8 दिवस लागतील, आम्हाला 12 दिवस लागतील, मग ते आपल्याला करावं लागतं. सो दिस सिस्टम गोज ऑन अँड ऑन. त्याच त्याच्यामध्ये आपण जे लष्कर ए तोयबा झाले, ते हिजबुल मुजाहिदीन आहे, जैश ए मोहम्मद आहे, त्यांचे कुठे कुठे ट्रेनिंग कॅम्प आहे, कुठे त्यांचे अड्डे आहे, ही माहिती जवळपास आपल्याकडे असते, ही असती. आणि त्याच्यामध्ये किती लोक आहे, कसं पोचायचं, त्या माहितीचा आपण वापर करून एअरफोर्सला जेव्हा निर्देशन दिले, हे विराज विमान चालवणारे जे पायलट आहे हे तरुण अधिकारी आहे, अत्यंत उत्कृष्ट. दे आर द बेस्ट पायलट्स इन द वर्ल्ड, दे आर दी बेस्ट पायलट्स इन द वर्ल्ड. आणि हा जो क्षेत्र आहे इथे मी काम केलेलं आहे, कागतीकर साहेबांना पण माहीत असेल, हे बारामुला जो आपला आहे, उरी जे आपला आहे, जिथे आपण सर्जिकल स्ट्राईक केली होती, त्याच्या पुढचाच भाग आहे हा. त्याला अगदी लागूनच आहे. आपण एक 10 किलोमीटर पुढे गेलो की ते लागतं. जसं आपण पुण्याहून मुंबईला जाताना खंडाळा, लोणावळा हे घाट पडतात, तशी स्थिती तिथे पण आहे. आणि ह्याकरता त्या क्षेत्रामध्ये तेच पायलट काम करू शकतात ज्यांना त्या क्षेत्रामध्ये काम करायची सवय आहे. नवीन पायलट जाऊ शकत नाही तिथे एकदम. आणि जसं आपल्या हातावर ते रेषा मारतात त्याप्रमाणे तो क्षेत्र त्याला माहीत आहे. आणि ह्या पूर्ण माहितीचा वापर करून आपल्या पायलटांनी 3 वाजता पाकिस्तान टाईम 3 वाजता इंडियन टाईम 3:30 पाकिस्तानी टाईमवरती हल्ला केला. आणि ह्या लोकांना झोपतानाच पकडलं आपण. आणि ह्याकरता त्यांचं इतकं मोठं नुकसान झालेलं आहे. आणि ते बरं झालं आहे, कारण की परत आपण एक संदेश दिला आहे, डोंट इन्व्हाइट इंडिया अगेन, डोंट इन्व्हाइट इंडिया अगेन, रिमेन विदिन युअर ओन लिमिट्स. शेकटकर सर, तुमचं हे वाक्य मगाशीही तुम्ही उच्चार केला होता, आताही पुन्हा उच्चार केलात, आणि माझ्या दृष्टीने हेच वाक्य फार महत्त्वाचं आहे. ते घेऊन आपण इथून पुढची तासाभराची चर्चा करणार आहोत, कारण हा फक्त इशारा आहे. गाडगीळ सर, हा फक्त इशारा आहे. आपण काय करू शकतो याची झलक दाखवली. हा इशारा आहे, हे काही निश्चितच आपण काय करू शकतो याची आपण आता जस्ट फक्त झलकच दाखवली आहे. पूर्ण युद्ध करायचं असतं तर फुल फ्लेज वॉर म्हणजे डिक्लेअर केलं गेलं असतं. पण पाकिस्तानला यातून फक्त आपण संदेश दिलेला आहे की तुम्ही तुमचे मार्ग सुधारा, तुमची वागण्याची पद्धत सुधारा, नाहीतर आम्ही काय करू शकतो याचा हा खणखणीत इशारा आज भारतीय वायुदलांनी दिलेला आहे. आणि त्याच्यामागे महत्त्वाचं म्हणजे अशीच परिस्थिती 26/11 नंतरही होती. त्यावेळेलाही वायुदलांनी सरकारला प्लॅन दिलेला होता की आपण काय करू शकतो, सर्जिकल स्ट्राईक कसे करू शकतो, कुठे करू शकतो. पण राजकीय इच्छाशक्ती महत्त्वाची असते आणि ती राजकीय इच्छाशक्ती या सध्याच्या सरकारने दाखवली असं मी म्हणेन. पण याच्यात एक आणखीन जे सगळीकडे आता चर्चेला जात आहे ती म्हणजे, आपण गेल्या वेळेला उरीला जो सर्जिकल स्ट्राईक केला, आपण बाय ग्राउंड गेलो होतो, भले बाय एअरची तयारी केली असेल, आता आपण बाय एअर स्ट्राईक केला. तुम्हाला असं वाटतं की आता आणखीन एक पर्याय शिल्लक आहे भारताकडे?
पर्याय तर कायमच सगळे खुले असतात. तो प्रसंग आणि ती वेळ बघून कुठला पर्याय वापरायचा हे लष्करी नेतृत्व याचा निर्णय घेतं आणि त्याला राजकीय नेतृत्व त्याला अनुमोदन देतं. त्याप्रमाणे ह्यावेळेला आपण हवाई हल्ल्यांचा मार्ग वापरला आणि तो मार्ग वापरणं एवढ्यासाठीच गरजेचं होतं की हे हल्ला जो झाला हा पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीरमध्ये झालेला नाहीये. हा ज्याला पूर्वी नॉर्थ वेस्ट फ्रंटियर प्रांत ज्याला म्हणलं जायचं त्या प्रांतातल्या म्हणजे जवळपास 150 किलोमीटर आत जाऊन आपण हा स्ट्राईक केलेला आहे पाकिस्तानच्या मध्ये. बरोबर. त्यामुळे हवाई हल्ला हाच पर्याय होता. बरोबर. राऊत सर, मगाशी शेकटकर सरांनी त्याचा उल्लेख केला, कोपेकर सरांनी त्याचा उल्लेख केला की शेवटी तयारी तर सैन्याची असतेच. सैन्य अशा गोष्टीची शंका जरी आली तरी कायम सिद्ध असतं, पण काही वेळेला गरज असते ती राजकीय इच्छाशक्ती दाखवण्याची आणि निर्णय घेण्याची धडाकेबाजपणे. तुम्हाला असं वाटतं देशातला सर्वसामान्य जनतेची मानसिकता आणि देशाच्या राजकीय नेतृत्वाची मानसिकता आता पीकला आहे की आता आर या पार? अगदी बरोबर सांगितलं. सुरुवातीलाच मी या इतक्या कारवाईला ज्यांनी आपलं शौर्य दाखवलं त्या सगळ्या सैनिकांना आणि त्यांच्या अधिकाऱ्यांना आणि राजकीय नेत्यांना मी सॅल्यूट करतो की आपल्याकडून जी अपेक्षा होती ती अपेक्षा आपण पूर्ण करणार याचा विश्वास देण्यासारखी परिस्थिती आपण सर्वांनी निर्माण केलेली आहे. मला असं वाटतं की मगाशी जसं कोपेकर सर म्हणाले त्याप्रमाणे ही तयारी जी असते ही आधीपासून चालूच असते. आम्ही भारतीय संसदेचा सदस्य होतो त्यामुळे मी सांगतो की हे सगळ्या गोष्टी आहेत या तयारच असतात. कधीही लढाई झाली तरी आपण सज्ज आहोत असं मानण्यासारखी परिस्थिती निर्माण करायची हेच लष्करी अधिकाऱ्यांचं ध्येय असतं आणि त्याप्रमाणे ते काम करत असतात. त्यामुळे 12 दिवसापूर्वी हल्ला झाल्यानंतर पुलवामा झाल्यानंतर आपण त्यानंतर तयारी केली असं मानण्याचं काही कारण नाही. आपली तयारी ही आधीपासून असणारच आणि असायलाच हवी होती त्याप्रमाणे ते झालेलं आहे. आता मगाशी मकरंदने सांगितलं की आपण त्यांना इशारा दिलेला आहे. मला असं वाटतं की हा इशारा नाही, हा इशाऱ्याची पुढची गोष्ट आहे. इशारा आपण तोंडी देतो किंवा काही अन्य मार्गाने देतो. इथे आपण डायरेक्ट ॲक्शन केलेली आहे. एखादी मोठी लढाई सुरू होण्याची ज्या चकमकी सुरू होतात किंवा नाट्यसंगीताच्या भाषेत बोलायचं नाटक सुरू होण्याची संगीत नाटक सुरू होण्याच्या आधी नांदी होते त्याप्रमाणे नांदी झालेली आहे. प्रत्यक्ष प्रयोग आता अपरिहार्य आहे असं दिसतंय. त्याप्रमाणे मला जे कळतंय त्याप्रमाणे येत्या काही दिवसातच म्हणतो मी, आठवडे किंवा महिनेचं म्हणत नाही, दिवसातच मुख्य ॲक्शनला किंवा उपांत्यपूर्व फेरीला अशी सुरुवात होईल असं मला दिसतंय. आणि ही लढाई ही आरपारची लढाई जी आपण आता ह्याच्यात बोलतोय ही आरपारची लढाईमध्ये काही लोक म्हणतात की नक्षल से हटा देंगे पाकिस्तान का नाम वगैरे असं होणं शक्य नाही. परंतु त्या पद्धतीची लढाई करावी लागेल असं भारतीय जनतेचं मत आहे. आणि नरेंद्र मोदी यांची स्वतःची मानसिकता आणि ते ज्या पक्षात आहे भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या सगळ्यांची मानसिकता लक्षात घेतली तर ही जनतेची जी मानसिकता आहे तीच राज्यकर्त्यांची मानसिकता आहे असं दिसतं. आणि त्यामुळे मोठी ॲक्शन मोठी कृती आता लवकरच होईल असं मला वाटायला लागले आणि ही होणं हे गरजेचं सुद्धा आहे असं मला वाटतं. शेकटकर सर, तुम्ही सहमत आहात राऊत सरांशी? कारण असं आहे की एकदा समोरच्याच्या दुखऱ्या नसीवर वार केल्यानंतर त्याला पुन्हा संधी द्यायची एक 2-4 महिन्याची किंवा वर्षाची की तू परत तयार हो किंवा आम्ही तुला इशारा दिलाय बघ तू शाण्यासारखा नाही वागलास तर तुला परत फटकावून काढू. का आत्ताच वेळ आहे की एका वेळेला 4 पद्धतीनं त्याची नाकाबंदी करायची, नाकातोंडात पाणी गेलं पाहिजे त्याच्याशिवाय सुधारणार नाही? आपल्या भारताचा जो मागच्या 70 वर्षाचा अनुभव आहे तो आपल्याला हे सांगतोय की तुम्ही पाकिस्तानी शासकीय व्यवस्थेवरती, पाकिस्तानी सैन्यावर, पाकिस्तानी ISIवर आणि पाकिस्तानच्या जे धर्मावलंबी लोक जे आहे, जे फंडामेंटलिस्ट आहे, विश्वास करू नका. 1965 मध्ये आपण त्यांना माफ केलं, त्यांच्याकडून जिंकलेला भाग आपण परत केला. त्याचं उत्तर काय मिळालं आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. 1971 मध्ये आपण इतका मोठा भाग आपण जमा केला, त्यांचे 93,000 आपण युद्धबंदी परत केले, सगळ्या प्रकारची माफी दिली, शिमला ॲग्रीमेंट झाला. उत्तर काय मिळालं आपल्याला माहीत आहे. कारगिल युद्धामध्ये काय झालं आपल्याला माहीत आहे. 2004 मध्ये तिकडचे जे तानाशाह होते त्यांनी भारताला लेखी दिलं, लेखी दिल्लीमध्ये येऊन की पाकिस्तानच्या जमिनीचा वापर किंवा पाकिस्तानी संरक्षणामध्ये जमीन आहे त्याचा वापर आम्ही भारताविरुद्ध होऊ देणार नाही. ते झालं का? 2014 मध्ये तरी म्हटलं. सो यू कॅनॉट ट्रस्ट
पाकिस्तान ॲज अ गव्हर्नमेंट सिस्टम, यू कॅनॉट ट्रस्ट पाकिस्तान आर्मी. तुम्ही पाकिस्तानच्या सैन्यावरती विश्वास करू शकत नाही. पंतप्रधान येतात जातात, दे आर ऑल सिलेक्टेड बाय पाकिस्तान आर्मी. आणि ह्याकरता आपल्याकडे संस्कृतमध्ये म्हण आहे, मनुस्मृतीमध्ये म्हण आहे, गीतेमध्ये आहे की चुलीमधला एक निखारा जरी तुम्ही सोडला तर तो वाऱ्याच्या वेगामध्ये त्याला परत आग लागते. जर तुम्ही 10% रण कोणाचं परत निघेलं ते 10% वाढता वाढता 100% परत ऋण होतं. तर ते ऋण तुम्ही पूर्ण पडवा. आणि त्याचप्रमाणे शत्रूला जर तुम्ही नेत नाबूद नाही केलं तर तो शत्रू परत उभा होतो. ह्याचा अर्थ हा नाही की तुम्ही पाकिस्तानात ध्वस्त करून टाका. आपलं युद्ध आहे हे पाकिस्तानच्या जनतेशी मुळीच नाही आहे साहेब. हे आपण वारंवार म्हणतोय. पाकिस्तानच्या लोकांशी, पाकिस्तानच्या तरुण पिढ्याशी आपलं काहीही घेणं नाही आहे. आपला जो प्रॉब्लेम आहे तो पाकिस्तानी सैन्याबरोबर आहे, पाकिस्तानच्या ISI बरोबर आहे, पाकिस्तानच्या आतंकवादी संबंधित आहे आणि त्यांचे काही लोक जे भारतामध्ये आहे त्यांच्या बरोबर आहे. तर मला वाटत नाही की हे आरपार वगैरे करणं आहे. ऑफकोर्स जेव्हा पण तुम्ही पार जात नाही तेव्हा पण ती आड जात पण नाही. बरोबर, त्याकरता ते करावं लागेल आणि ते आपण केलेलं आहे. बरोबर, पण धडा शिकवणं आवश्यक आहे आणि त्याला इशारा देणं हे फार गरजेचं आहे. एखादा वाटेत आलेला दगड उलथवून टाकायचा असेल तर त्याच्या खालनं आरपार काठी घालायला लागते, तेव्हा तो उलथवून टाकता येतो. आणि काहीशी अशीच आत्ताची स्थिती आहे. पण कोपीकर सर, आत्ता आपण 3 एकूण टार्गेट केली. म्हणजे आपण चकोटी केलं, मुझफ्फराबाद केलं आणि बालाकोट केलं. तुम्हाला असं वाटतं की याच्या व्यतिरिक्त आणखीन कुठले कुठले असे सेंटर्स आहेत की जिथे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी प्रशिक्षण केंद्र ही राजरोजपणे दशकानुदशकं चालू आहेत? गुप्तहेरांनी दिलेल्या माहितीप्रकारे पाकिस्तान आणि POK ह्याच्यात मिळून जवळजवळ 22 अशी केंद्र आहेत. आता हे लक्षात घेतलं पाहिजे की ह्यातली फक्त आज 3 विध्वंस झालेली आहेत आणि बाकीची आपलं काम करायला अजूनही मोकळी आहेत. अर्थात ती खरोखरच काम करू शकतील की नाही ह्याच्यानंतर, आणि केलं तरी कितपत करू शकतील ही एक चर्चेची बाब आहे. आणि इतरही अशी केंद्र असल्यामुळे आजची जी कृती झाली ती पुरेशी झाली असं म्हणता येणार नाही. ह्याच्याही पुढे असल्या कृती कराव्या लागतील. त्या ह्याच प्रमाणात होतील की ह्यापेक्षा जरा वरच्या प्रमाणावर होतील म्हणजे बघावं लागेल. शेकटकर सरांनी सांगितलं तसं एक निखारा चुलीतनं बाहेर काढून चालणार नाही. चूल थंड करायची असेल तर आणखी 10-12 निखारे बाहेर काढले पाहिजे. अगदी बरोबर. म्हणजे कशा पद्धतीनं तुम्ही पाहताय याकडे? काय नेमकं होऊ शकतं? नेमकं काय होऊ शकतं हे आता पाकिस्तानच्या प्रतिक्रियेवर अवलंबून असेल. मला वाटत नाही की भारत स्वतःहून हे या कॉन्फ्लिक्टचा, मी याला पूर्णपणे युद्ध असं म्हणणार नाही, शेकाटकर साहेब याबद्दल जास्त सांगतील, पण हे जे कॉन्फ्लिक्ट आहे ह्याच्यावरतीही आणखी 5-6 वेगवेगळे स्तर असू शकतात पूर्ण युद्ध होईस्तोवर. आणि त्याच्यापैकी कुठल्या स्तरावर आपण जाऊ हे आता पाकिस्तानच्या प्रतिक्रियेवर अवलंबून आहे. पण असं मला वाटतं की सर्वात जास्त आता काय होईल, सर्वात जास्त अंदाज असा आहे की पाकिस्तानी सैन्य आणि काही अंशी त्यांचं वायुशक्ती हे उत्तरी पंजाब आणि जम्मू ह्याच्यामधला जो भाग आहे तो टार्गेट, हां, तिथे एक चिकन स्नेक नावाची एरिया आहे. 1965 आणि 1971 या दोन्हीमध्ये पाकिस्तानने त्या जागेला लक्ष केलं होतं. ती जागा अत्यंत अरुंद आहे आणि त्या जागेमुळे जम्मू काश्मीर हा बाकीच्या भारताला जोडला जातो. आणि त्यामुळे असं वाटतं की बहुतेक पाकिस्तान आपलं लक्ष त्या जागी केंद्रित करेल किंवा थोड्याशा त्याच्या उत्तरेकडे जाईल. पण राऊत सर, एकीकडे तर पाकिस्तान ज्या पद्धतीची दरपोक्ती करत आहे, म्हणजे या केवळ वाघाच्या पोकळ डरकाळ्या आहेत असंच म्हटलं पाहिजे. कारण पाकिस्तान काय करू शकतं तर फक्त छुपं युद्धच करू शकतं. पाकिस्तानच्या अंगात एवढी हिंमतही नाही, तेवढी पाकिस्तानची ताकदही नाही उघडपणे युद्ध करण्याची. पण आंतरराष्ट्रीय स्तरावर मात्र पाकिस्तान आज सकाळपासून, म्हणजे सकाळी 3ची जर का आपण वेळ पकडली तर आत्तापर्यंत पाकिस्तान जागतिक स्तरावर 100% एकटं पडलेलं आहे. अगदी बरोबर आहे. तसंच ते एकटं पडणार आहे ह्याचं कारण आज पाकिस्तानकडे तुम्हाला कुठल्याही अशा त्याच्या कॅम्पेनमध्ये यू हॅव टू हॅव अ पॉईंट टू प्रूव्ह.
हा पॉईंट टू प्रूव्ह असतो ना, हा अतिशय महत्त्वाचा असतो. तो आज पाकिस्तानकडे नाही आहे. म्हणजे भारताचं विमान त्यांनी 99च्या अखेरीला पळवलं होतं, तिथपासून ते आतापर्यंतचा काळ पाहिलात तर हे दहशतवादी कारवायाच चालू आहेत असं दिसतं. आणि एक ह्याच्यामध्ये मी थोडी राजकीय गोष्ट सांगतो, हे का होतंय ह्याचं. कारण हे फक्त लष्करी कारवाई आहे का किंवा फक्त राजकीय कारवाई आहे का, तर असं नाही आहे. गेली अनेक वर्ष म्हणजे अयूब खानानंतरचा काही काळ सोडला तर त्यानंतर पाकिस्तानचे राज्यकर्ते हे कायमच लष्कराच्या अधीन राहिलेले आहेत. काही लष्करशाहच होते, मुशर्रफ यांच्यासारखे लोक लष्करशाहच होते, जिया हे लष्करशाहच होते, परंतु बाकीचे सगळे जे आले ना हे लष्कराच्या अधीन होते. आता इम्रान खान हे पाकिस्तानचे पंतप्रधान आहेत. त्यांचे एकंदरचा विजय किंवा त्यांचं जे असं निसट्ट बहुमत आहे हे सगळं लक्षात घेता ते पूर्णपणे 100% ते लष्कराच्या अधीन आहेत. त्यामुळे जरी त्यांच्या तोंडाने काही डरकाळ्या फोडल्या जात असल्या तरी प्रत्यक्ष त्या डरकाळ्या ह्या पाकिस्तानी लष्कराच्या आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. इम्रान आज बोलक्या बावल्यासारखे आहेत. त्यामुळे आता जर का भारताला जर का खरंच ॲक्शन घ्यायची, ॲक्शन म्हणतात ती ॲक्शन घ्यायची असेल तर ती आपल्याला तिन्ही मार्गाने घ्यावी लागेल आणि तशी घेतली. आणि 1965 आणि 1971 या दोन्ही वेळा भारताने अशी ॲक्शन घेतली होती. म्हणजे एका बाजूला जमिनीवरचं युद्ध, आकाशातलं युद्ध आणि समुद्रातलं युद्ध, अशा तिन्ही युद्ध ही आपल्याला जेव्हा पाकिस्तानची वेळ येते ते आपल्याला करावी लागते आणि त्यासाठी आपण सज्ज आहोत अशी माझी समजूत. आधीच्या टप्प्यात आपण पाहिलं की कशा पद्धतीनं तयारी केली, किती आवश्यक होतं, हा इशारा दिलाय, इथून पुढे पाकिस्ताननं समजून जावं, नाहीतर आम्हाला वेगळ्या भाषेत सांगावं लागेल. पण आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तान वेगळा पडला असला तरी पाकिस्ताननं आज मात्र अधिकृतपणे इशारा दिलाय की आम्ही याचं उत्तर देऊ, वेळ आणि ठिकाण आम्ही ठरवू. शेकटकर सर, तुम्हाला असं वाटतं की पाकिस्तानच्या ह्या हवेतल्या गप्पा आहेत का पाकिस्तानच्या सैन्यात खरंच एवढी हिंमत आहे की भारतावर असं काही ते करतील हल्ला प्रत्युत्तर? आतापर्यंतचा पाकिस्तानचा इतिहास जर आपण पाहिला त्यांनी केलेला आहे. 1965 मध्ये त्यांनी केलेलं आहे आणि आपण सावधगिरीमध्ये नव्हतो. कारगिलचा युद्ध आपल्यावरती थोपला गेला होता. हा अघोषित युद्ध ज्याला म्हणतात, अनडिक्लेअर्ड वॉर, प्रॉक्सी वॉर, ट्रान्सबॉर्डर टेररिझम, हे आपण मागच्या 30 वर्षापासून याला पाहतोय. तर मला वाटतं खूप अगदी हे नाही की रात्रीपासून आपली झोपच उडेल, परंतु त्यावरती आपल्याला दखल घेण्याची गरज आहे आणि आपण त्याच्याकरता खात्री केली पाहिजे, आपली तयारी असली पाहिजे. आपल्याकडे एक प्रॉब्लेम काय आहे भारतामध्ये साहेब, काकतीकर साहेबांना जास्त माहीत आहे. आपण म्हणतो पानिपत सिंड्रोम, की शत्रू जेव्हा पानिपतमध्ये येईल तेव्हा दिल्ली दरबाराला जाग येते. ही वास्तविकता आपण घेऊन आता विचार करणं आहे, आपल्याला सावध राहण्याची आवश्यकता असते आहे आणि त्याच्याकरता तयारी करायची आहे. माझा एक सेल्फ इम्पोज प्रॉब्लेम आहे, मला जरा आपण क्षमा कराल की ज्या कमिटीला शेकटकर कमिटी म्हणत होते ह्या सगळ्या गोष्टींचा मी आढाखाडा घेतलेला आहे आणि त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून मग आम्ही संरक्षण व्यवस्थेची पुनर्रचना केली आहे. म्हणून जास्त बोलणं हे माझ्याकरता चुकीचं होईल. तरी पण आपण विचारायचा प्रश्न आहे की शेवटी ते करतील काय. त्याला आपण म्हणतो अँटिसिपेटरी थ्रेट एनालिसिस, अपेक्षित थ्रेट एनालिसिस, आणि दुसरं आपण म्हणतो प्रिडिक्टेबिलिटी थ्रेट एनालिसिस. मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये आतंकवादी हल्ले आता भारताच्या समुद्री काठावरतून जास्त होतील. त्यांना समुद्र काठावरती यायची आवश्यकता सुद्धा पडणार नाही, मुंबईमध्ये परत कसबला यायची आवश्यकता पडणार नाही आणि ह्याकरता आपल्याला सावध राहायला पाहिजे. दुसरं आहे की आपले जे काही मोठी मोठी शहरं जवळपास आहे त्याची पुनरावृत्ती होऊ शकते आणि तिथे नुकसान मोठं होऊ शकतं. पण ह्याकरता परत जर त्यांनी असं केलं तर आपल्याला 12 तासाच्या आतमध्ये किंवा 6 तासाच्या आतमध्ये ज्याप्रमाणे इस्रायल आपली कारवाई करतं, आपली करायची क्षमता आणि तयारी असणं आवश्यक आहे. जर आपण हे असं केलं तर मग पाकिस्तानची हिंमत होणार नाही. पाकिस्ताननी जे आपल्यावर ते युद्ध थोपलेलं आहे त्याला म्हणतात ते लो कॉस्ट नो कॉस्ट वॉर, म्हणजे कमीत कमी किंमतीमध्ये तुम्ही जास्त नुकसान करा शांत. आणि दुसरं म्हणतात ते लो इन्व्हेस्टमेंट हाय पे ऑफ वॉर, की कमीत कमी तुम्ही गुंतवणूक करा आणि तुम्हाला फायदा त्याचा होतो. तर ह्या दोन्ही गोष्टीचा विचार करून आपल्याला वील हॅव टू इन्शॉर नाव इन पाकिस्तान की तुमची जी लो कॉस्ट आहे इट कॅन बी व्हेरी हाय कॉस्ट, वील कन्वर्ट इन टू हाय कॉस्ट विच यू कॅनॉट पे, आणि ही व्यवस्था आपल्याला करावी लागेल. ठीक आहे सर, मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येतो. अगदी शेवटी मी तुमच्याकडे परत एकदा येणार आहे. कोपीकर सर, तुम्हाला असं वाटतं की आता पाकिस्तान जमिनीवर तर आपण हरवलं पाकिस्तानला, एअर म्हणजे सर्जिकल स्ट्राईकनं त्यांच्या लक्षात आलं आपण काय करू शकतो आणि पाकिस्तानला काही झेपत नाही आहे.
आत्ताच्या एअर स्ट्राईकमधनं पण कळलं. तुमच्या दृष्टीने धोक्याचे विषय काय आहेत? पाकिस्तानमध्ये खरंच एवढी हिंमत आहे की पाण्याचा वापर पाकिस्तान करू शकतो त्या मार्गाचा? जर पाकिस्तानच्या वरिष्ठ सैन्य अधिकाऱ्यांना जर संपूर्णपणे स्वातंत्र्य दिलं तर बहुतेक ते हे युद्ध चिघळण्याची संधी पाहणार नाहीत. पण आज तुम्ही बहुतेक त्यांच्या सेनेटमध्ये काय झालं, कुठल्या प्रकारचे वादविवाद झाले, त्यांच्या स्वतःच्याच मंत्रिमंडळाला आणि पंतप्रधानांना काय काय नावं ठेवली गेली, हो, आणि तिथल्या जनतेने किती त्यांना शिव्या हाकल्या, सगळ्यांनी टिंगल केली. हो, तसं जेव्हा झालं तेव्हा एक प्रकारचा दबाव त्या लिडरशिपवर येणार आणि त्याला तोंड देण्यासाठी म्हणून कदाचित नाही बहुतेक पाकिस्तान प्रत्युत्तर देण्याची शक्यता आहे. पण ती नेमक्या कुठल्या स्तरावर हे आपल्याला बघावं लागेल आणि त्या प्रकारे आपल्याला उत्तर द्यावं लागेल आणि ते कुठल्याही स्तरावर नेलं तरी भारताची तयारी त्यासाठी आहे ह्याची मला वाटतं खात्री देऊ शकतो. मोहन काकतीकर सर आपल्यासोबत दिल्लीहून या चर्चेत आता सहभागी झालेत. काकतीकर सर, मगाशी जनरल शेकटकरांनी ही तुमचा आवर्जून उल्लेख केला होता की काय पद्धतीच्या गोष्टी पडद्यामागे होत असतील किंवा तयारी काय करायला लागते. तुम्हाला असं वाटतं पाकिस्तानच्या दरपोक्तीत जे पाकिस्ताननं म्हटलं की आम्ही उत्तर देऊ, खरंच एवढी हिंमत आहे पाकिस्तानमध्ये? काय असू शकते पाकिस्तानची रणनीती? याच्यामध्ये 2-3 गोष्टीचा आपल्याला विचार करायला लागेल. सगळ्यात पहिलं म्हणजे पाकिस्तान कन्व्हेन्शनली हिंदुस्थानाच्या आर्म फोर्सेसपेक्षा फारच वीक आहे आणि याशिवाय सध्या त्यांची इकॉनॉमिक कंडिशन पाकिस्तानची इतकी खराब आहे की अशा परिस्थितीत एक स्ट्राईक करून ते काही इंटरनॅशनल ओपिनियन त्यांच्या विरुद्ध करून घेऊ शकत नाहीत. पाकिस्तान हॅज बीन ऑलरेडी लेबल्ड ऑलमोस्ट ॲज अ टेररिस्ट स्टेट. अशा परिस्थितीत आणि जेव्हा त्यांची इकॉनॉमिक कंडिशन खराब असल्यामुळे ते सगळीकडून मदतीची अपेक्षा करत आहेत, अशा परिस्थितीत कन्व्हेन्शनली ते स्ट्राईक करू शकणार नाहीत. परंतु आपल्याला माहिती आहे की पाकिस्तान नोईंग देअर थिंकिंग, त्यांच्या आर्मीची जी मेंटल स्टेट आहे, अशामुळे ते जरूर काहीतरी नॉन कन्व्हेन्शनल पद्धतीने याचा बदला घेण्याचा प्रयत्न निश्चितच करतील आणि यासाठी आपल्याला पूर्णपणे तयार राहायला हवं. पण मग याला सर मी पुन्हा एकदा येतो तुमच्याकडे गाडगीळ सर, पण मग याच्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानची कोंडी करण्याचे आणखीन काय पर्याय भारतासमोर उपलब्ध आहेत असं वाटतं तुम्हाला? आंतरराष्ट्रीय स्तरावर कोंडी करायची असेल आपल्याला तर बेसिकली युनोमध्ये आपल्याला त्यांच्याविरुद्ध प्रेशर तयार करायला लागेल. विविध देशांना व्यापारी त्यांचा जो चालतो तो व्यापार कसा त्यांचा बंद होईल यासाठी आपल्याला प्रयत्न करायला लागतील. म्हणजे जसं दक्षिण आफ्रिकेला वंशभेदाच्या काळामध्ये सगळ्या जगाने वाळीत टाकलं होतं, तसं सगळं जग हे पाकिस्तानला दहशतवादाच्या मुद्द्यावर वाळीत टाकेल यासाठी आपल्याला डिप्लोमॅटिक लेव्हलवर प्रयत्न करायला लागतील. आणि त्याची सुरुवात आपण थोडीफार केलेली आहे, ती म्हणजे वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानला खेळूच देऊ नये अशा प्रकारचं हे आपल्या BCCIने पत्र ICCला पाठवलेलं आहे. बरं, पण राऊत सर, याच्याच बरोबर पुढच्या काही दिवसांमध्ये होणारी आंतरराष्ट्रीय इस्लामिक परिषद सुद्धा भारताच्या दृष्टीने एक महत्त्वाचं ठिकाण असेल की बाकीची जी काही मुस्लिम राष्ट्र आहेत, इस्लामिक राष्ट्र आहेत, त्यांच्यात जी पाकिस्तानबद्दलचा थोडासा राग आहे काही मुद्द्यांवरचा, तर तो आणखीन वाढवणं किंवा भारताला जे त्यांचं समर्थन मिळतंय ते आणखीन मिळवणं? अगदी बरोबर आहे. आपल्याला यामध्ये 360 अंशाचा असा वॉरफेअर हे करायला लागेल. 360 डिग्री अप्रोच आपल्याला घ्यावं लागेल. एका बाजूला जमिनीवरचं युद्ध, हवेतलं युद्ध, समुद्रातलं युद्ध, हे युद्ध झालं, प्रत्यक्ष लढाई. आणि त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय प्रेशर, दबाव आणि आंतरराष्ट्रीय आपली कॅम्पेन
हे सगळं एकत्र करावं लागेल आणि त्यासाठी म्हणून आपल्याला एका परराष्ट्र व्यवहार खातं, संरक्षण खातं, गृह खातं या सगळ्यांनी एकत्र काम करावं लागेल, ही एक गोष्ट झाली. आता पाकिस्तान आपण सारखं म्हणतो अत्यंत अशक्त राष्ट्र आहे, आर्थिकदृष्ट्या सुद्धा, सामाजिकदृष्ट्या सुद्धा आणि लष्करीदृष्ट्या सुद्धा. तरीसुद्धा त्यांची एवढी हे का चाललेली आहे, टिमटिम का चालली आहे, याचं कारण आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की चीनचा पाकिस्तानला असलेला पाठिंबा आणि सक्रिय पाठिंबा हे पाकिस्तानचं बलस्थान आहे. चीननी आताच हिमालयाला पार करून पाकिस्तानपर्यंत रस्ते बनवलेले आहेत आणि चीनची अशी अपेक्षा आहे आणि इच्छा आहे, कधी त्यांनी ते केलंही असेल की पाकिस्तानमध्ये त्यांना आपले तळ उभारायचे आहेत. हे तळ उभारण्यासाठी म्हणून त्यांना हे युद्ध हे अत्यंत आवश्यक बनलं असणार, कारण जर का असं युद्ध झालं तर पाकिस्तानला नाक घासत चीनकडे जावं लागेल आणि त्यांची मदत मागावी लागेल. हे झाल्या पाकिस्तानच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं चीनच्या अधिकाऱ्यांना फोनवर केला होता, त्यांचं बोलणं झालं. ते हातात रुमाल बांधून ते चीनकडे जाणारच आहेत. हे चीनला आवश्यक वाटतं, त्यांच्यासाठी इष्टापत्ती आहे आणि तसं ते करणार. जर का चीन आणि पाकिस्तान एका बाजूला आणि एका बाजूला भारत असं जर लक्षात घेतलं तर आपण सीमा बघा, ईशान्येपासून ते नैऋत्येपर्यंत चीनची सीमा आणि त्याच्यानंतर पश्चिमेकडे ही पाकिस्तानची सीमा. या सर्व फ्रंटवर आपल्याला लढावं लागेल. यासाठी आपल्याला खूप मोठी तयारी करायला लागेल आणि जर अमेरिका आज आपल्याशी मैत्रीचा हात पुढे करत असेल त्याचं महत्वाचं कारण हे चीनचा याच्यामधली इन्व्हॉल्वमेंट ही आहे आणि त्याच्यामुळे हे होणं शक्य आहे. शेकटकर सर, मी शेवटचं 1 मिनिट असताना तुमच्याकडे येणार आहे, पण काकतीकर सर, जसं तुम्ही म्हणालात लष्कराची तयारी आहे, मगाशी शेकटकर सरांनी सांगितलं गेलं काही दिवसांपासून सगळेच जण 24/7 अलर्टवर आहेत. सर्वसामान्य नागरिकांनी, देशवासियांनी काय नेमकी सतर्कता बाळगली पाहिजे या सगळ्या विषयात काय सांगाल थोडक्यात? असं आहे की मी सांगितलं की कन्व्हेन्शनली पाकिस्तान स्ट्राईक करण्याची शक्यता कमी आहे. असं असताना अनकन्व्हेन्शनल मेथडनी पाकिस्तान काहीही करू शकतं. अशा वेळेला सगळ्या नागरिकांनी सतर्क राहणं अतिशय जरुरी आहे. मग ते कुठल्या पद्धतीने ते स्ट्राईक करू शकतील हे सांगणं अतिशय अवघड आहे, परंतु कुठल्याही पद्धतीने ते स्ट्राईक करू शकतात आणि नॉन कन्व्हेन्शनल पद्धतीने करू शकतात. तेव्हा यासाठी सगळ्या नागरिकांनी अतिशय सतर्क राहणं ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. निश्चितपणे. शेकटकर सर, शेवटची 30 सेकंद तुम्हाला काय सांगाल? आता आर या पार का आर पार? सर्वप्रथम आपण एक प्रश्न विचारा, पाकिस्तान काय करेल? आपल्याकडे एक म्हण आहे की बार्किंग डॉग डज नॉट बाईट, जे कुत्रे भोगतात, क्षमा करा मी हा शब्द वापरतोय, सगळ्या देशवासियांच्या तोंडातला शब्द वापरला कुत्रे चावत नाही, पण ही आचारसंहिता त्यांना माहित आहे का? त्या कुत्र्याला माहित असतं का? देअरफॉर वी हॅव टू बी केअरफुल. आणि शेवटी आज सकाळपासून एकही राष्ट्राने पाकिस्तानचं समर्थन केलंय का आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये? नाही केलेलं. भारताला बोट दाखवलंय का? ह्याचा अर्थ आहे की भारताची कूटनीती जी आहे, आंतरराष्ट्रीय नीती, ही कुठेतरी सफल होतीये. इव्हन चीनने पाकिस्तानला म्हटलंय की एक्साइज रिस्ट्रेन, संयम पाळा. भारताकडे त्यांनी बोट दाखवलं नाही. सर, हे काही अनरिटन जे इंडिकेशन आहे ह्याचा आपण फायदा घेतला पाहिजे आणि कन्व्हेन्शनल वॉरकडे न जाता ब्लीड इंडिया बाय 1000 कट चे उत्तर ब्लीड पाकिस्तान बाय 5 कट्स इतकं जर आपण केलं तर आपण थोडं बहुत शांततेने राहू शकणार आहे. बरं शेकटकर सर, तुम्ही अगदी अक्षरशः 30 सेकंदात थांबवलं, पण लोकांची भावना अशी आहे की आता आर या पार नाही, आरपारच, कारण आताच संधी आलेली आहे. जेव्हा मुंबईवर या देशावर सगळ्यात मोठा आत्मघातकी हल्ला झाला त्यावेळेला संधी होती, पण आपल्या एकूणच भारतीयांच्या रक्तात असलेल्या उदार मतवादामुळे त्यावेळेला आपण पाकिस्तानला संधी दिली. आता पाकिस्ताननं हात जोडून संधी मागितली, आता संधी देण्याची वेळ गेली. आज इशारा दिला एका छोट्याशा कृतीनं. इथून पुढे जर का पाकिस्ताननं आगळीक करण्याचा प्रयत्न केला तर जे काही असेल ते आरपारचंच असेल आणि त्याला सर्व देशवासीय, सर्व राजकीय पक्ष, या देशाच्या 3ही संरक्षण दलांच्या सोबत, मी पाठीशी शब्द वापरत नाही आवर्जून, सोबत ठामपणे उभे असतील. कारण ही लढाई आता आरपारची लढाई. आपण सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला, आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार. आज बेधडकमध्ये इथेच थांबूया.